आणि आता एक महत्त्वाची बातमी, आताची सर्वात मोठी बातमी दिल्लीतनं आलेली आहे। राहुल गांधींच्या घराबाहेरची सुरक्षा वाढवण्यात आली आहे। राहुल गांधींच्या घरात सध्या इंडिया आघाडीची बैठक सुरू आहे। राहुल गांधी अचानक आंदोलन सुरू करण्याची पोलिसांनी भीती वाटत असल्यामुळे राहुल गांधींच्या घराबाहेरची सुरक्षा वाढवण्यात आल्याचं कळतंय। त्याची काही दृश्य सुद्धा आपण पाहू शकतोय। थोड्याच वेळापूर्वी राहुल गांधींच्या घरी ही बैठक सुरू झाली होती। अनेक नेते राहुल गांधींच्या घरी पुढची दिशा आंदोलनाची ठरवण्याच्या अनुषंगाने जात होते। पण याच पार्श्वभूमीवरती दिल्लीतून आताची सर्वात मोठी बातमी येते। सध्या राहुल गांधींच्या घराबाहेरची सुरक्षा वाढवण्यात आली आहे। सोमेश कोलगे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। सोमेश, नक्की कारण काय आहेत सुरक्षा वाढवण्याच्या मागची? निश्चितच आता राहुल गांधींच्या निवासस्थानी आपण पाहू शकतो की इथे बैठक सुरू आहे आणि या बैठकीच्या दृष्टीने सध्या सर्व इंडिया आघाडीचे खासदार हे देखील या बैठकीला आलेले आहेत आणि या बैठकीच्या अनुषंगाने सध्या याच रस्त्यावर पुढे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचंही घर आहे। त्यामुळे या ठिकाणी आता सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे। जर आपण पाहिलं तर अशाच प्रकारे राहुल गांधींनी एक बैठक बोलवली होती आणि त्यानंतर राहुल गांधी हे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी दाखल झाले होते आणि आता आपण पाहतोय की जर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचंही निवासस्थान इथेच आहे आणि याच ठिकाणी राहुल गांधी पोहोचू शकतात आणि राहुल गांधी जर तिथे पोहोचले तर पुन्हा एकदा जसं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी झालेलं होतं आंदोलन तसं इथे होऊ शकतं इंडिया आघाडीच्या खासदारांचं आणि ते विचारात घेऊन सध्या दिल्ली पोलिसांकडून ही खबरदारी बाळगली जाते। आपण पाहू शकतो की पहिल्यांदा आपल्याला ही बातमी आली की या ठिकाणी राहुल गांधी हे इथे पोहोचणार नाहीत, पण आता जर आपण पाहिलं तर राहुल गांधी हे स्वतः त्यांच्या निवासस्थानी आले, तिथेच त्यांनी बैठक बोलवली आहे आणि बैठक सुरू आहे आणि त्यानंतर मग आपल्याला कळतंय की राहुल गांधी हे राजघाटवर जाणार होते आणि आता या ठिकाणाहून तिथे जवळच्या अंतरावर अगदी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं शासकीय निवासस्थान आहे। त्यामुळे अमित शाह यांच्या निवासस्थानी राहुल गांधी पोहोचू शकतात अशी शक्यता निर्माण झालेली आहे आणि म्हणूनच आता आपण पाहतोय की कशा प्रकारे पॅरामिलिटरी फोर्सेसनी आणि दिल्ली पोलिसांनी आपापल्या बसेसच्या माध्यमातून या ठिकाणी आता एक व्यवस्था लावलेली आहे की जेणेकरून जर इथे काही प्रमाणात खासदार जर निघाले आणि ते अमित शहाच्या घराच्या दिशेने जाऊ लागले तर त्यांना इथेच राहुल गांधींच्या घराबाहेरच अडवलं जाऊ शकतं। त्या दृष्टीने ही आता व्यवस्था लावलेली आहे। आपण पाहतोय की पाऊसही पडू लागलेला आहे दिल्लीमध्ये आणि कार्यकर्त्यांचे जत्तेच्या जत्ते हे सध्या राहुल गांधींच्या निवासस्थानी येत आहेत आणि हे कार्यकर्ते देखील आहेत। त्याशिवाय इंडिया आघाडीचे नक्कीच सोमेश, आणि आता कुठल्या पद्धतीचं वातावरण आहे या संदर्भात वेळोवेळी अपडेट घेतच राहू। धन्यवाद आपण दिलेले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।